रसिकानो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, आपल्याला माहिती आहे, शब्द दुमदुमला तर त्या शब्दांचा नाद होत असतो. शब्दाला शब्द घासला तर त्या शब्दातून वाद होतो. शब्दात शब्द खुलला तर त्या शब्दातून संवाद होतो. आणि शब्दाने शब्द फुलला तर त्यातून सुसंवाद होत असतो. दोस्तानो, दुनियेचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंतच नाम आहे, नाहीतर लांबूनच आपल्याला सलाम असतोय. म्हणून जीवनात मागं बघून शिकायचं असतं आणि पुढं बघून चालायचं असतं. जी गोष्ट आपल्या मनात असते ती बोलण्याची हिंमत ठेवायची असते, आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात असते ती समजून घेण्याची क्षमता ठेवायची असते. तरच दोस्तानो, हा आयुष्याचा प्रवास आनंदाचा होत असतो. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. फक्त शरीरावर प्रेम करणारे एकमेकांची जास्त वाट पाहत नसतात, पण एकमेकांच्या मनावर प्रेम करणारे, एकमेकांची काळजी करणारे संपूर्ण आयुष्यभर वाट पाहायला तयार असतात. आपली परिस्थिती पाहून लोक आपल्याशी नातं जोडत असतात. हसत जगा, कारण आयुष्याचा हा चित्रपट पुन्हा लागत नसतो. हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख हे कोणाला दिसत नसतं. तसं कोणी किती तुटले आतून हे कोणाला समजत नसतं. प्रेमानं जग जिंकता येतं, पण काही वेळा ज्या व्यक्तीला आपण जग मानतो त्याला मात्र आपल्याला जिंकता येत नाही. जे आपलं असून नसल्यासारखं असतं तिथं आपलं नसणं चांगलं असतं. कितीही अपयश आलं तरी आपल्या मेहनतीवर शेवटपर्यंत विश्वास ठेवणारा पहिला आणि शेवटचा देव माणूस म्हणजे बाप. जगात खूप सुंदर लोक असतात, पण आपल्याला आवडलेली व्यक्ती ही जगातील सर्वात सुंदर व्यक्ती असते. पायाचं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाहीत. तुटलेली लेखणी आणि इतरांशी ईर्ष्या स्वतःचं भाग्य लिहू देत नाही. कामाचा आळसपणा आणि पैशांचा लोभ माणसाला मोठं होऊ देत नाही. आपणच खरे आहोत, बाकी सगळे खोटे, हा विचार माणसाला माणूस होऊ देत नाही. राग हा माणसाला संपवत असतो, पण रागात एक पाऊल मागं आलो की पुढील आयुष्य जगायला संधी मिळत असते. मनासाठी बोलणं आणि मन राखण्यासाठी बोलणं यातला फरक तुम्हाला जरी कळत नसला तरी तो समोरच्याला जाणवत असतो. जगाचा कडवटपणा किती अनुभवला असेल तरीही स्वतःमधला गोडवा जपता यायला पाहिजे. ज्या व्यक्तीसोबत आनंद जास्त मिळतो त्या व्यक्तीसोबत वेळ खूप कमी मिळतो. हुशार लोक कमी बोलतात, पण खेळ मात्र खूप छान खेळतात. मनापासून प्रेम करणाऱ्यांचं मन हे कधीच भरत नसतं. कर्माची ढाल चांगली असेल तर जगानं तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या, काहीही फरक पडत नसतो.
दुसऱ्याकडे लक्ष देऊन ताण करून घेण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष देऊन तणावापासून दूर राहणं कधीही चांगलं असतं. आयुष्यात एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला. तुमचं खूप सारं गैरसमज दूर होतील. निरागसता इतकी असावी की चेहऱ्याला सौंदर्याची गरज नसावी. मनात खूप काही असतं पण सांगता येत नाही. कसली भीती असते माहीत नाही. कधी कधी नात्यातला गुंता सोडवण्यापेक्षा शांत राहिलेलं चांगलं असतं. मन दुखावण्यापेक्षा दुःख सहन केलेलं चांगलं असतं. काहीतरी वाईट घडण्यापेक्षा स्वतःला समजून घेतलेलं बरं असतं. येणारा येतो, जाणारा जातो, सोबत तोच राहतो जो आपला असतो. आशा गमावू नका. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता काही होणार नाही, तेव्हा चमत्कार होईल. संसाराची झोळी किती फाटकी असली तरी अर्धांगिनीची साथ ही भक्कम असेल तेव्हा झोळीचं अस्तित्व शाबूत राहत असतं. प्रयत्न सोडू नका. आज ना उद्या नक्कीच आपल्या मनासारखा दिवस येत असतो. जर तुम्हाला घरच्या स्त्रीचा आदर मान सन्मान करता येत नसेल तर जीवनात तुम्ही किती दान पुण्य करा, काहीच उपयोग नसतो. कित्येकदा तुटूनही मोती मायेत गुंतता येतात, कारण ते अनमोल असतात. कुणामुळे तुटत आलो हे महत्वाचं नाही, कुणासाठी आणि कशासाठी एकसंध राहायचं हे महत्वाचं असतं. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ती व्यक्ती जर आपल्याला दिसली नाही तर आपल्या मनाचं हाल काय होतात हे फक्त आपल्या मनालाच माहिती असतं. बाप पाठीमागं असला की भीती मरते, मग ते सायकल चालवायचे असो किंवा आयुष्य जगायचे. ज्यांना खरं बोलण्याचा आणि चूक मान्य करण्याचं सामर्थ्य त्यांना कसलंही मनावर ओझं राहत नाही.